नमस्कार. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भविष्य सांगणारे आपले भविष्य घडवीत नसतात, तर ते स्वप्न आपणास दाखवत असतात. म्हणून ज्योतिषाने सांगितलेल्या भविष्यावर अवलंबून न राहता आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा व कर्म करत राहावे. त्यामुळे आपल्याला नक्कीच यश मिळते. चला तर मग आपण अशीच भविष्य सांगणाऱ्या पंडिताची गोष्ट ऐकणार आहोत. एक ज्योतिषी होता. त्याला सारे पंडितजी म्हणत. तो तसा पंडित नव्हताच, पण पंडितासारखा दिसत होता. त्याचा पोशाख पंडितासारखा होता. तो पोशाखी पंडित नव्हता. डोक्यावर पुणेरी पगडी, तलम रेशीम काठी धोतर, अंगात पांढरा शुभ्र सदरा, गळाबंद लांब काळा कोट, गळ्याभोवती जाड काठ्याचे जरीचे उपरणे, डोळ्यावर बारीक दांडीचा चष्मा आणि कपाळावर उभे ठसठशीत गोपीचंदनाचे गंध. हा त्याचा नित्याचा अवतार आणि हा अवतार धारण करूनच तो आपल्या दुकानात बसत असे. हो, त्याचे एक छोटेसे दुकान होते, भविष्याचे दुकान. या दुकानात बसून तो येणाऱ्या जाणाऱ्या गिऱ्हाईकाचा हात पाहून भविष्य सांगत असे. लोकांना भविष्य सांगणे हाच त्याचा व्यवसाय होता, उद्योगधंदा होता. याच धंद्यावर त्याचा उदरनिर्वाह चालत असे. त्याच्या कुटुंबात तो आणि त्याची बायको दोघेच होती, तिसरे कुणीच नव्हते. तसे त्याला ज्योतिषाचे फारसे ज्ञान नव्हते, खरे तर मुळीच नव्हते. त्याने 12 राशीचा पाढा तोंडपाठ केला होता. 9 ग्रहांची नावे गिरवली होती. छोटी पुस्तके वाचून तुटपुंजे पुस्तकी ज्ञान मिळवले होते आणि येणाऱ्या गिऱ्हाईकाचा हात पाहून एकच एक भविष्याचा पाढा तो पाठ म्हणून दाखवी. वा, भाग्यवंताचा हात आहे हा. लाखात एक असा हात पाहायला मिळत नाही. काय भाग्यरेषा आहे, अगदी ठसठशीत. धनरेषाही किती ठळक आहे, कुठेच पुसलेली नाही. धनवंताचा हात आहे हा. आयुष्य रेषा तर सरळ आणि लांबच लांब आहे. भरपूर आयुष्य आहे तुम्हाला. आरोग्य रेषा थोडी वाकडे तिकडे आहे, पण वाकडे तिकडे आरोग्य सुद्धा चांगले असते. गंडांतर नाहीच, आरोग्याला धोकाच नाही. तुम्ही फार भाग्यवंत आहात, धनवंत आहात, आयुष्यवंत आहात. 9 ग्रहांचीही तुमच्यावर कृपादृष्टी आहे. अगदी शनी, राहू, केतूसुद्धा शनीचा थोडा त्रास होतो, पण आता तो संपला. आता भाग्यच भाग्य, धनच धन, आयुष्यच आयुष्य. वाह, केवढी औदार्याची रेषा. फार उदार आहात तुम्ही. दोन्ही हातांनी दान देता. प्रत्येकाच्या हातावर हाच पाढा वाचून दाखवायचा. प्रत्येकाच्या हस्तरेषेवर एकच एक पाढा दिसायचा. पाढा संपला की गिऱ्हाईक आपला हात सोडवून द्यायचा आणि मग पंडितजी आपला हात पुढे करायचा. या हातावर एकदा रुपया टाकून गिऱ्हाईक निघून जायचे. दिवसातून पंडितजीच्या हातावर 1-2 रुपया पडत असे. दिवसाची कमाई पाहून पंडितजींच्या हातावरची धनरेषाही हसायची आणि बायकोही हसायची आणि म्हणायची, पंडितजी, तुमच्या भाग्यात एवढेच धन. अहो, तुमचे भविष्य तरी तुम्हाला कळते का? तुम्ही सांगितलेले एक तरी भविष्य खरे ठरले आहे का? कशाला भोळ्या भाबड्यांना फसवतात? एकच एक पाढा तेवढा घोकतात. किती दिवस हा पाढा पुरणार? एक तरी भविष्य खरे झाले आहे का? पंडितजी म्हणायचे, होईल. माझे भविष्य खरे होण्याचा भाग्यकाळ लवकर येणार आहे. एक दिवस माझे सारे भविष्य खरे होईल आणि माझे भाग्य उजळेल. पण पंडितजींचे भाग्य उजळत नव्हते. त्यांचे एकही भविष्य खरे ठरत नव्हते. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. येणारे गिऱ्हाईक कमी झाले, मिळकत घटू लागली, पंडितजींची उपासमार होऊ लागली. त्या दिवशी तर त्यांच्याकडे कोणीच फिरकले नाही. त्याने विचार केला, खरेच आहे, बायको म्हणते तेच खरे. एकच एक पाढा किती दिवस घोकणार? आता पाढा बदलायचा आहे. आपण लोकांना चांगले भविष्य सांगतो, चांगले व्हायला वेळ लागतो. भाग्योदय लवकर होतच नसतो. आपण एखाद्याला वाईट भविष्य सांगू, वाईट गोष्टी लवकर घडतात. कदाचित आपले भविष्य खरे ठरेल.
व आपली कीर्ती वाढेल. कीर्तीबरोबर धनही वाढेल. आपले दुकान वाढेल. आता असेच करायचे. वाईट गोष्ट सांगायची. जे मनात येईल ते सांगायचे. चांगले भविष्य सांगायचेच नाही. पंडितजीने ठरवले आणि दुसऱ्या दिवशी तो नेहमीच्या अवतारात दुकानात जाऊन बसला. बराच वेळ झाला. एकही गिराईक आले नाही. योगायोगाने एक सावकार त्यांच्याकडे आला आणि आपला हात पसरून म्हणाला, पंडितजी, माझा हात पहा बरे. पंडितजीने त्याच्या चेहऱ्यावर पाहिले, पोशाखाकडेही पाहिले आणि जाणले सावकार दिसतो आहे. पंडितजीने त्याचा हात हातात घेतला आणि निरखून पाहू लागला. ते मनाशी विचार करू लागले, याला काय सांगावे? धनवान दिसतो तरी भविष्य पाहतो. याला आपली धनाची चिंता लागलेली दिसते. ती चिंताच आपण वाढवू. पंडितजी मनात जुळवणी करू लागले. बराच वेळ त्याने सावकाराचा हात पाहिला आणि आपला चेहरा चिंताग्रस्त करून ते म्हणाले, सावकार, सांगू भविष्य? सावकार मनातून थोडे घाबरले आणि म्हणाले, काही वाईट भविष्य आहे का? पंडितजी म्हणाले, जे मला स्पष्ट दिसते ते सांगतो. माझे भविष्य कधीच खोटे ठरत नाही. तुमच्या हातावरच्या धनरेषेला मला धोका दिसतोय. आज रात्रीच तुमच्या धनाची चोरी होणार आहे. सावधान, काळजी घ्या. जबरदस्त चौर्ययोग आहे तुमच्या हातात. विजेचा धक्का बसावा तसा सावकारने आपला हात झटकून काढून घेतला आणि ते झपाट्याने निघून गेले. पंडितजींच्या हातावर एकही रुपया टाकण्याचे भान त्याला राहिले नाही. रात्री झोपताना पंडितजीने देवाची प्रार्थना केली, देवा, माझे भाकीत खरे होऊ दे. सावकाराकडे मोठी चोरी होऊ दे. बराच वेळ पंडितजींना झोपच आली नाही. पहाटे पहाटे त्यांचा डोळा लागला आणि त्यांना स्वतःला स्वप्न पडले. स्वप्नातच कोणीतरी त्यांचे दार ठोठावले. पंडितजीने दार उघडले आणि पाहतात तर तो दारात एक पोलीस उभा आहे. पोलिसांनी विचारले, पंडितजींचे घर आहे का हे? पंडितजी म्हणाले, हो, हेच पंडितजींचे घर. मीच पंडितजी आहे. पोलीस म्हणाला, तुम्हाला ठाणेदारने बोलावले आहे. चला. पंडितजीने मनातून घाबरले, पण जाणे भाग होते. त्यांनी आपला पोशाख चढवला, देवाचे नाव घेतले आणि ते पोलीस ठाण्यात गेले. पंडितजीने पाहिले आणि ठाणेदार म्हणाले, या पंडितजी बसा. काल तुम्ही सावकाराला भविष्य सांगितले ना? पंडितजी म्हणाले, हो. का? तुम्ही महान ज्योतिषी दिसतात. तुमचे भाकीत खरे ठरले. काल रात्री सावकाराकडे मोठी चोरी झाली. पंडितजी आश्चर्याने उद्गारले, काय? खरीच चोरी झाली? हो. पंडितजींना मनातून आनंद झाला. ते म्हणाले, अहो, होणारच होती ती चोरी. जबरदस्त चौर्ययोग होता तो. सावकाराच्या धनरेषेवरच स्पष्ट लिहिलेले होते हे भाकीत. ते मी वाचले. माझे भाकीत कधी खोटे ठरत नाही. ठाणेदार म्हणाले, पंडितजी, तुम्हाला खरेच भविष्य कळले. यात शंकाच नाही. चोरी होणार हे भविष्य तुम्ही सांगितले. मग चोरी कोणी केली हेही तुम्ही सांगू शकाल? पंडितजी थोडे गोंधळले, पण उसने अवसान आणून ते उद्गारले, का नाही सांगता येणार? मग पहा भविष्य आणि सांगा चोराचे नाव. पंडितजी थोडेसे सावरले आणि विचार करू लागले. काय सांगावे? चोराचे वर्णन सांगावे. चोर चोरासारखाच असणार. केस पिंजारलेले, अंगात चट्ट्या पट्ट्याचे बनियान, डोळ्यावर काळा चष्मा, वर्णाने काळा, रागीट. बस हेच वर्णन असावे. पंडितजी म्हणाले, चोरांचे नाव सांगता येणार नाही, पण वर्णन सांगता येईल. आणि पंडितजीने कागदावर काही आकडे मांडले आणि चोराचे वर्णन सांगितले. चोराचे वर्णन ऐकले आणि ठाणेदार उद्गारले, हा तर नाम्या वडर अट्टल चोर आहे हा. 15 दिवसापूर्वी त्याची सुटका झाली. त्यानेच चोरी केली असणार. पंडितजीची छाती फुगली, मान पाठ ताट झाली. ठाणेदार म्हणाले, आता एक भाकीत सांगा, नाम्या वडर कुठे सापडेल? पंडितजींना प्रश्न पडला. आता काय सांगावे? ते विचार करू लागले. द्यावे काहीतरी सांगून. जे सांगू तेच खरे होणार. आता भविष्य देवता मला प्रसन्न झाली आहे. पंडितजींनी हाताचे कांडे मोजले आणि सांगून टाकले, नाम्या वडर घरीच सापडेल. ठाणेदारने हुकूम सोडला, शिपाई, अभी के अभी जाओ
और नाम्या को पकड़ के लाव, भाग ना जाए. शिपाई निघाला आणि पंडितजी मोठ्या अभिमानाने आपल्या घरी आले. थोड्या वेळाने पुन्हा कुणीतरी दार ठोठावले. त्यांचे भाग्यच दार ठोठावत होते. पंडितजींना दार उघडले आणि पाहतात तो दारात स्वतः ठाणेदार उभा होता. ठाणेदार आनंदाने उद्गारला, पंडितजी, चोर सापडला. पंडितजी आनंदाने ओरडले, काय? चोर सापडला? चोर सापडला? आणि ते खाडकन जागी झाले. पंडितजी बायको घाबरून उठली आणि म्हणाली, अहो काय झाले? कुठे चोर आहे? तुम्हाला स्वप्न पडले की काय? उठा. पंडितजी उठून बसले आणि म्हणाले, माझे भविष्य खरे ठरले. इतक्यात दार ठोठावण्याचा आवाज आला. पंडितजी उद्गारले, ठाणेदार आले असणार, उघड दार. बायकोने दार उघडले. दारात सावकार उभे होते. सावकाराला पाहिले आणि पंडितजी मोठ्या गर्वाने म्हणाले, काय सावकार, माझे भविष्य खरे ठरले ना? सावकार आत आले आणि म्हणाले, हो पंडितजी, तुमचे भविष्य खरे ठरले. तुम्ही मला भविष्य सांगितले, चोरी होणार म्हणून सांगितले आणि मी घाबरून गेलो. रात्रभर डोळे उघडे करून तिजोरी कवटाळून बसलो. रात्रभर झोपच नाही. पहाटे पहाटे डोळा लागला आणि एक स्वप्न पडले. एक दांडगा चोर घरात शिरला. तो तिजोरीजवळ झडप घालणार इतक्यात मी ओरडलो, चोर चोर चोर. माझी बायको धावत आली आणि तिने मला जागे केले. मी खाडकन उठून बसलो. पाहतो तो तिजोरी सुरक्षित होती. चोर आलाच नव्हता. चोरी झालीच नव्हती. ते एक स्वप्न होते. पंडितजींच्या बायकोला हसू आले. हसता हसता ती म्हणाली, बाबांनो, भविष्य एक स्वप्न आहे. ते पाहणारा झोपेतच असतो. शेठजी निघून गेले. पंडितजीलाही पूर्ण जाग आली आणि त्याच दिवसापासून त्यांनी आपले भविष्याचे दुकान गुंडाळून ठेवले.